नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। लिंबायत फाट्यानजीक ऑटोची वळूला धडक, 2 ठार 3 जखमी। सविस्तर माहिती अशी की माहूर तालुक्यातील लिंबायत फाट्यानजीक ऑटोची वळूला धडक लागून ऑटोतील 2 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना काल रात्री 7:30च्या सुमारास घडली असून राष्ट्रीय महामार्गावर ऑटोसमोर अचानकपणे वळू आल्याची बहुधा तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याने घटनेबाबत आश्चर्यासह हळहळ व्यक्त केली जात आहे। माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील MH26 T 5390 या क्रमांकाचा ऑटो काल रात्री 7:30च्या सुमारास माहूरवरून 4 प्रवासी घेऊन घराकडे निघाला होता। त्यावेळी माहूर ते सारकणी राष्ट्रीय महामार्गावरील मालवाडा घाटालगत असलेला पेट्रोल पंप ते लिंबायत फाट्याच्या दरम्यान ऑटोसमोर अचानक मोकाट वळू आल्याने त्याला ऑटोची जोराची धडक बसली। या धडकेत ऑटोमध्ये बसलेले छत्रपती नागोराव गवळी वय वर्ष 26 राहणार नखेगाव तालुका माहूर याला डोक्याला छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रेखा वसंत जाधव हिच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी तिला यवतमाळकडे पाठवले असता तिचाही वाटेतच मृत्यू झाला। ऑटोतील इतर प्रवासी माधव देवराव गवळी वय वर्ष 30 राहणार नखेगाव, शैलेश गणेश राठोड वय वर्ष 18 राहणार लखमापूर हे गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची जखमींना तात्काळ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले। घटनेची माहिती मिळताच सहपोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण यांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेची नोंद घेत पुढील तपास हाती घेतला आहे।